हॅलो फ्रेंड्स, तर आपण या व्हिडिओमध्ये UPSCचा पेपर भरत आज झालेला कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले होते आणि पॉईंट्स पण पाहूयात. फर्स्ट पॉईंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती क्वेश्चन विचारला होता. व्हॉट इज द चार्ट GPTचं फुल फॉर्म विचारलेला आहे. जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. पॉलिटी कलम 19 विचारलेला आहे, जे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, व्हेन सेलिब्रेटिंग एन्व्हायरमेंट डे कधी साजरा केला तो 5 जूनला. निवडणूक आयोगावरती प्रश्न होता. निवडणूक आयोग 1950 ला स्थापन झाले. आता निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार आहेत आणि कलम 324 हे निवडणूक आयोग संबंधित आहे. भारताचे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार. रिगार्डिंग कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज क्विक इंडिया मूवमेंट या पॉईंटवरती क्वेश्चन होते. COP28 पॅरिस ॲग्रीमेंटवरती प्रश्न होता. जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर हे GPTचं फुल फॉर्म. मॉन्ट्रियल चळवळ. प्रेसिडेंटवरती राष्ट्रपतींवरती प्रश्न होता. गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? त्र्यंबकेश्वर. टायगर रिझर्ववरती प्रश्न होता. डॅम इन स्टेट डॅमवरती प्रश्न होता. कच्च्या तेलाचे कोणत्या पद्धतीने विलगीकरण केले जाते? सौर सूर्योदय योजनेशी संबंधित प्रश्न होता. लोथल इज लोकेटेड नियर विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स. कोणत्या रिव्हर्सच्या ठिकाणी जवळ हे लोथल आहे, लोथल सरोवर आहे ते विचारलेले. शाश्वत विकास इंडेक्स विचारलेला होता. मागणीचा सिद्धांत विचारला होता. शिवाजी महाराजचं बर्थ प्लेस विचारलेलं होतं. लार्जेस्ट क्रूड ऑइल प्रोड्युसर इन द वर्ल्ड USA. सम्राट अशोकांचा उल्लेख कोणत्या शिलालेखामध्ये केला गेला आहे? गोदावरी ओरिजिनेट फ्रॉम त्र्यंबकेश्वर. हडप्पा संस्कृती विचारलेलं आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्स. फ्रीडम ऑफ स्पीच. रेपो रेट. मॅकमोहन लाईन इंडिया अँड चायनामध्ये आहे. SLRवरती क्वेश्चन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या गडावरती झाला? शिवनेरी. सम्राट अशोकाचा उल्लेख कोणत्या शिलालेखामध्ये केलेला आहे? शिवशक्ती पॉईंटवरती क्वेश्चन्स होता. रॅम फुल फॉर्म. रॅमचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रिलेटेड. मॅकमोहन इंडिया विच कंट्री लाईन. व्हायरस प्रोटोझोआ बॅक्टेरिया विच अस फ्युजन. कोर सेक्टर ऑफ इंडिया. विच स्टेट बॅन गुटखा अँड टोबॅको बॅन केलेले. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे? इकॉनॉमी डिमांड अँड प्राइस थेअरी. लालबाल पाल कोणाला म्हणतात? वर्ल्ड लार्जेस्ट लिथियम रिझर्व कंट्री. GPTचं फुल फॉर्म. DNA RNA प्रोटीन सिंथेसिस. DG7वरती क्वेश्चन होता. अबाउट एनर्जी. व्हॉल्कॅनो अँड कंट्री पॅरिस. एअर क्वालिटी इंडेक्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट. एअर क्वालिटी इंडेक्स विचारला होता. PM घर सोलारवरती प्रश्न होता. ॲग्रिकल्चरवरती होता प्रश्न. मेट्रोलॉजीवर एक प्रश्न होता. सस्टेनेबल रिपोर्ट इंडिया रँक विचारली होती. महात्मा गांधी मिठाचा सत्याग्रह कधी केला? गोलमेज परिषद दुसरी कधी झाली? स्वतंत्र भारताचे काँग्रेस अधिवेशन पहिले अध्यक्ष अधिवेशन कुठे झाले? मुंबईमध्ये पहिले अधिवेशन झाले होते. लालबाल पालवरती यांच्यावरती क्वेश्चन होता. पर्यावरण दिवस. जम्मू अँड काश्मीरवरती प्रश्न होता. करा किंवा मरा ही घोषणा कोणत्या आंदोलनात असा प्रश्न होता? चले जाव चळवळ होती 1942ची. करा किंवा मरा. भारत छोडो. स्टॅच्यूवरती एक प्रश्न होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास काय म्हणतात? तो एक प्रश्न होता. काझीरंगा उद्यान यावरती प्रश्न होता. राष्ट्रीय उद्यान. थंडी लाटा उष्ण लाटा यावरती प्रश्न होता. ग्रामसभा. गिनी
कोफिशियंट इनइक्वालिटी रिलेशन अशा प्रकारचे क्वेश्चन्स होते बघा आजच्या पेपरमध्ये. पेपर हार्ड होता UPSCचा आजचा. ठीक आहे, ह्या पॉईंट्स थ्रू क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात उद्याच्या पेपरमध्ये पण UPSCच्या. तर तुम्ही हे क्वेश्चन रेफर करू शकता. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटेल. पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग.